याची चौकशी सुरू आहे। याने लोकांकडून लाखो करोडो रुपये गोळा केले INS विक्रांतच्या नावावर आणि ते जमाच केले नाहीत राजभवनामध्ये। ही फसवणूक आहे, हा देशद्रोह आहे। 420 या गुन्ह्याखाली त्याच्यावरती एक ॲक्शन सुरू आहे। असा एक खोटारडा माणूस काल खार पोलीस स्टेशनला बोगस प्रमाणपत्र जातीचं घेऊन निवडणूक लढवून जिंकणाऱ्या दुसऱ्या आरोपीला भेटायला गेला। या दोन आरोपींची काय युती आहे मला माहीत नाही। आता INS विक्रांत घोटाळा हा महाराष्ट्रात देशामध्ये लोकांना अस्वस्थ करणारा घोटाळा आहे आणि INS विक्रांत घोटाळ्यातला आरोपी ज्या पद्धतीनं काल तिथे वावरत होता त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये संताप निर्माण झाला असेल आणि त्यातून एखाद दुसरा दगड जर पडला असेल, असे देशद्रोही आणि गुन्हेगारांवरती देशभरामध्ये असे दगड पडतात। भारतीय जनता पक्षानं सुद्धा अशा प्रकारच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। INS विक्रांतचा घोटाळा करणारी व्यक्ती देशद्रोहीच आहे आणि 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 सांगतो की परत दुसरी आरोपी आतमध्ये आहे कोणतरी, जिने बोगस जातीचं प्रमाणपत्र, बरं का, हे रेकॉर्डवरती हायकोर्टानं सांगितलं। झोन 7 मुंबई पोलिसांचा झोन 7च्या तेव्हाचे उपायुक्त त्यांनी दिलेला अहवाल पहा तुम्ही की कशा पद्धतीनं सगळी बनावट कागदपत्र तयार करून बोगस प्रमाणपत्र तयार केलं जातीचं आणि निवडणूक लढवून जिंकण्यात आली। ही निवडणूक रद्द होऊ शकते। हायकोर्टाने तर त्याच्यावरती ताशेरेच मारलेले आहे। असे दोन आरोपी एकत्र येतात आणि महाराष्ट्र सरकारवर आणि पोलिसांवर ते आरोप करतात। ही देशद्रोही किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची एक मानसिकता असते की पोलिसांवरती हल्ला करा, सरकारवरती हल्ला करा। त्याच्यामुळे ह्याच्याकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही। ठीक आहे, आपण ऐका, बातम्या द्या, लोकांना कळतं काय चाललंय ते। हा सगळा तमाशा महाराष्ट्रात जो सुरू केला भारतीय जनता पक्षानं हा अत्यंत दळभद्री प्रकार आहे। आणि माझा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाला की INS विक्रांत घोटाळ्यातला आरोपी, जातीचं बोगस प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढणारे आरोपी यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाला इतकी तळमळ आणि मळमळ कशा करताय? पोलीस पाहतील ना, पोलीस सक्षम आहेत। आम्ही तुम्हाला विचारतो का की तुमच्या केंद्रीय तपास यंत्रणा आमच्यावरती ज्या कारवाया करतायत, खोटे पुरावे निर्माण करतायत, खोट्या कारवाया करतात, ठीक आहे, आम्ही विचारतो का आमचे प्रश्न आहेत का? तुम्ही त्यांना पाठिंबा देताना काहीतरी असेल म्हणून त्या कारवाई करतात ना केंद्रीय तपास यंत्रणा। मग इथे सुद्धा काहीतरी असल्याशिवाय पोलीस कारवाई करणार नाहीत। आमचे पोलीस कधी खोटा कागद तयार करत नाहीत, खोट्या गुन्ह्याखाली आरोपींना अडकवत नाहीत। मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची ती खासियत आणि प्रतिष्ठा आहे। केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध मुंबई पोलीस, नाही असं असं एकंदरीत राजकारण नाही, आम्ही त्याला ते स्वरूप देत नाही आहोत। कोणाला द्यायचं असेल तर त्यांनी ते द्यावं जरूर। महाराष्ट्र पोलीस कायद्यानं कारवाई करतायत। महाराष्ट्र पोलिसांची देशात आणि जगात प्रतिष्ठा आहे, मुंबई पोलिसांची त्याहून जास्त प्रतिष्ठा आहे। त्यांनी कधीही राजकीय सुडानं बदल्यानं कारवाई केलेली नाही। जर मी जरी चुकलो असेल तरी माझ्यावरती कारवाई। सुमैया पे पत्थर फेंका गया, उन्होंने कहा कि पुलिस ने देखो अगर कोई ऐसा गुनाह किया है जिसके बारे में लोगों के मन में एक चीड़ है, एक संताप, रोष है, INS विक्रांत का घोटाला ये लोगों को बहुत ही डिस्टर्ब करने वाला घोटाला है। लोगों से पैसा जमा किया INS विक्रांत के नाम पर, लोगों से पैसा जमा किया INS विक्रांत सेव के नाम पर, देश को गुमराह किया, जनता को गुमराह किया। ऐसे व्यक्ति के बारे में अगर जनता सड़क पर उतरी है और 2 पत्थर मारे हैं तो भारतीय जनता पार्टी को इतना दर्द होने का कोई ज़रूरत नहीं है ना। ऐसे गुनहगारों के बारे में भारतीय जनता पार्टी की भी यही राय रही हमेशा। जो देशद्रोही है, जो गुनहगार है, जनता उसको माफ़ नहीं करेगी। फिर भी पुलिस ने कल कंट्रोल किया है ठीक तरह से। महाराष्ट्र की जनता ऐसे गुनहगारों को माफ़ नहीं करेगी, मैं आपको बताता हूँ। दूसरी बात, INS विक्रांत घोटाला करने वाला जो आरोपी है, आपको मैं बताना चाहता हूँ, उसका जो कोई युवक प्रतिष्ठान है
युवक प्रतिष्ठान के पूरे अकाउंट्स चेक करने चाहिए। चैरिटी कमिश्नर के पास जो हिसाब किताब दिया है ना, उनके डोनर्स कौन है, इसने उनको पैसा अब तक दिया है, और वो डोनर्स का कैरेक्टर क्या है। उसमें से बहुत से डोनर्स, मैं आपको लिस्ट दे रहा हूं अभी जल्दी ही, बहुत से डोनर्स ऐसे हैं जिसके ऊपर ईडी की कार्रवाई चल रही है। उनके पास से युवक प्रतिष्ठान के लिए लाखों करोड़ रुपए लिया गया है किरीट सोमैया की ट्रस्ट को। आप किरीट सोमैया पूछेगा कागज कहाँ है, तो कागज तो आपके पास ही है। मैं आपको 10 नाम बताऊंगा कि ये कंपनी से आपने पैसा लिया है और आपने उससे धमकाकर पैसा लिया है ईडी एक्शन के नाम पर, जो कि जितू नवलानी का है, जो ईओडब्ल्यू जांच कर रहे। वही केस युवक प्रतिष्ठान के बारे में किरीट सोमैया की है, और किरीट सोमैया अगर ज़्यादा बोलेगा तो उनके मुंह में मैं कागज डाल दूंगा। सर किरीट सोमैया को Z+ अरे छोड़ दीजिए सर, हर जगह नहीं, वो है। सेंट्रल का Z+ सिक्योरिटी, ये भी एक घोटाला है। सेंट्रल गवर्नमेंट जिसको Z+ सिक्योरिटी या Y+ सिक्योरिटी दे रही है ना, वो तो इस देश का सबसे बड़ा सिक्योरिटी घोटाला है। जैसे हाईकोर्ट में मैंने कहा ना दिलासा घोटाला चल रहा है, वैसे ये सेंट्रल गवर्नमेंट का पूरे देश में एक सिक्योरिटी घोटाला चल रहा है। जो भी व्यक्ति ममता बनर्जी के खिलाफ बात करेगा, वहाँ के सरकार के खिलाफ बात करेगा, महाराष्ट्र में उद्धव ठाकरे जी हो, शिवसेना हो, हम सब हो, हमारे खिलाफ कोई झूठी मूठी बातें करेगा, तो उनको तुरंत Z+ सिक्योरिटी, Y+ सिक्योरिटी देने का एक लगता है जार निकल दिया है। और यही क्वालिफिकेशन है। झारखंड में कोई बात करेगा, केरल में कोई बात करेगा, तो उनको तुरंत, ये तो बहुत बड़ा घोटाला है। और देखो जो करना है कर दीजिए, जनता देख रही है। सर, देवेंद्र फडणवीसचं म्हणणं आहे की होम सेक्रेटरीने होम मिनिस्टरकडे ते जाणारे पत्र लिहिणारे पोलीस एका पक्षासाठी काम करतात, कुठेतरी काल मग केंद्रीय तपास यंत्रणा कोणासाठी काम करतायत, न्यायालय कोणासाठी काम करतायत, या देशातल्या केंद्रीय तपास यंत्रणा कोणासाठी काम करतायत, कोणाच्या इशाऱ्यावर काम करतायत, न्यायालय कोणाच्या इशाऱ्यावरती दिलासे घोटाळे करतायत। आजच मुख्य न्यायाधीश रामण्णा यांचे एक स्टेटमेंट वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे। आपण पहा की न्यायालयाचा विश्वास आपण गमावत चाललेलो आहोत, आणि हे देशापुढलं सगळ्यात मोठं आव्हान आहे। सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश सुद्धा जर हे असं बोलत असतील, तर वकिलीची परीक्षा पास झालेले देवेंद्र फडणवीस यांनी हे गांभीर्य समजून घेतलं पाहिजे। पण सध्या हे कोणतेही गांभीर्य समजून घ्यायच्या मनस्थितीत दिसत नाही, सत्ता गमावल्यामुळे। सर, हिंदी में जानना चाहेंगे, देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि वो होम मिनिस्टर और चीफ सेक्रेटरी, होम सेक्रेटरी देश के ना। हाँ। अच्छा, सबसे पहले इस बारे में देवेंद्र फडणवीस जी ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री से मिलना चाहिए। अगर उनको महाराष्ट्र के लॉ एंड ऑर्डर के बारे में कुछ उसके मन में सवाल है, लीडर ऑफ अपोजिशन के मन में, तो ये परंपरा और प्रथा रही है कि लीडर ऑफ अपोजिशन अपने डेलीगेशन के साथ राज्य के मुख्यमंत्री, राज्य के गृहमंत्री से मिलते हैं, वो अपनी बात रखते हैं, मुख्यमंत्री उनकी बात सुन लेते हैं। बाद में अगर आपको राष्ट्रपति के पास जाना है, यूनाइटेड नेशन में जाना है, सिक्योरिटी काउंसिल में जाना है अंतर्राष्ट्रीय, तो आप जा सकते हो। लेकिन जो भी कुछ हो गया तो दिल्ली में भागते हैं, वहाँ के होम मिनिस्टर से मिलेंगे, वहाँ के होम सेक्रेटरी से मिलेंगे। ये क्या तमाशा लगाया है लोगों ने। महाराष्ट्र में एक चुनी हुई सरकार है और पूरी बहुमत वाली सरकार है, ये उनको समझ में नहीं आ रहा है। ये कौन सी डेमोक्रेसी की बात करते हो? डेमोक्रेसी खतरे में है, लोकशाही धोक्यात आहे म्हणतात ना। लोकशाही धोक्यामध्ये या महाराष्ट्रातली लोकशाही, या महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था, या महाराष्ट्रातली शांतता जर धोक्यात कोणी आणली असेल, त्याला सर्वस्वी जबाबदार या महाराष्ट्रातला अपरिपक्व विरोधी पक्ष, लीडर ऑफ अपोजिशन, वो जिम्मेदार है। महाराष्ट्र में जो स्थिति पैदा हुई है लॉ एंड ऑर्डर की पैदा करने की कोशिश हो रही है, उनके लिए लीडर ऑफ अपोजिशन और प्रतिपक्ष जबाबदार है। पण सर, काल शिवसैनिक ज्या पद्धतीने आक्रमक झाले, मग ते राणा दाम्पत्यांबाबत असो किंवा किरीट सोमय्या किंवा मोहित कंबोजांच्या बाबत, शिवसेना याचं समर्थन करते का? होय। शिवसेना शिवसैनिकांना काय आवाहन करते? मी समर्थन करतो, शिवसेना समर्थन करते। कारण
बोगस जात प्रमाणपत्र घोटाळ्यातले एक आरोपी, त्यांच्यावरती इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी जरी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे निवडून आले असले तरी ते आरोपीच आहेत. हायकोर्टानं त्या संदर्भातला एक निर्णय दिलेला आहे. मुंबई पोलिसांचा एक अहवाल आहे की हे आरोपीच आहेत. त्यांनी खोटी प्रमाणपत्र तयार केली असे आरोपी मातोश्रीवरती येऊन हनुमान चालिसा पठण्याच्या निमित्तानं लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करत असतील ते शिवसैनिक आक्रमक होणार का? तुम्ही होत नाही का? तुमचं काहीतरी एक तिथे कुठली तरी गाडी फोडली म्हणताय मानखुर्दला, तर तुम्ही नाही का आक्रमक झालात? हां, काय पोलखोल काय चोलखोल काय केल्या लोकांचं काय ते तोडलं, तुम्ही काय केलं? मग आक्रमक व्हायचा अधिकार फक्त तुम्हाला आहे महाराष्ट्रात. आमच्या रक्तामध्ये आक्रमकता है, तो हम कैसे चुप बैठेंगे? हमारे शिवसैनिक है, बालासाहब ठाकरे जी के शिवसैनिक है. आपने देखा होगा युवा आए थे और बूढ़ी एक आपने देखी होगी हमारी अजीबाई, हाँ 80 साल की, हाँ चंद्रकांता अजी, चंद्रभागा, तो ये सब लोग सड़क पर उतरे थे ना. और देखो मैंने कल भी कहा था और ये उद्धव जी की भी राय है, ये सत्ता बित्ता हमारे लिए कुछ नहीं है. आज है कल नहीं रहेगी, लेकिन शिवसेना रहेगी. तो ये धमकियाँ देना, देख लेंगे, दिल्ली में जाएंगे, होम सेक्रेटरी को मिलेंगे, राष्ट्रपति जी को मिलेंगे, हाँ मिल लीजिए भाई, मिल लीजिए, जो करना हो कर लीजिए. तशाच तसं उत्तर देणार असं फडणवीस म्हणतात. पोलिसांना देखील आणि तशाच तसं शिवसेना देखील. ठीक आहे, त्यांना गांभीर्याने घेऊ नका, तर पोलीस कमिशनर त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका. वैफल्यग्रस्त माणूस अशा प्रकारची व्यर्थ बडबड करतो. हातामध्ये 2 केंद्रीय तपास यंत्रणांची म्होरक्या असल्यावरती, बाहुले असल्यावरती त्यांना हे सगळं सुचत आहे. सुचू द्या. पण महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे ही जनता आणि देश पाहतो आहे. तुम्ही अशा प्रकारे बेकायदेशीरपणे या राज्यामध्ये काही कृत्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या अतिरेकी कारवाया सहन केल्या जाणार नाही. सर, बीजेपी ने शिवसेना की तुलना औरंगजेब से की है, क्या कहना चाहिए? बीजेपी ने शिवसेना की तुलना औरंगजेब से की है, इसलिए आप एमआईएम के साथ और हिंदू ओबीसी के साथ अलायंस कर रहे हो, छुपा अलायंस. मैंने कहा ना, उनको इतना सीरियस लेने की ज़रूरत नहीं है. ये उनकी निराशा है, फ्रस्ट्रेशन है. 2.5 साल से वो सब लोग फ्रस्ट्रेशन में है और 25 साल फ्रस्ट्रेशन में रहेंगे महाराष्ट्र में. आप देख लीजिए. सर, संजय पांडे यांनी जी एफआयआर दाखल केली आहे ती त्यांना बदलावीच लागेल असं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते याच्यावर हे कोण आहे? आरोपी. हे एक आरोपी सांगतो आहे, हा एक आरोपी सांगतो आहे. काल खार पोलीस स्टेशनला जे वकील घेऊन गेले भारतीय जनता पक्षाचे लोक, त्या वकिलांचे एक कॅरेक्टर जरा तपासा. बॉम्बस्फोटातल्या अनेक वकिलांचं आरोपपत्र त्यांनी घेतलेलं आहे. असे वकिली पेशा असतो, पण त्यांना वकिली मिळू नयेत आमच्याशी लढण्यासाठी. त्यांना वकीलसुद्धा असेच मिळावेत. हे आरोपी आहेत. ते आरोपीने आरोपीसारखं बोला. सर, दाम्पत्याने तुमच्यावर देखील तक्रार संदर्भात हे गेले, पत्र दिलेले आहे. त्या संदर्भात तुमचं नाव आणि मुख्यमंत्री असेल. बघा, बंटी आणि बबली मुंबईत आले, त्यांना भारतीय जनता पक्षानं ताकद दिली. आता या बंटी बबलीच्या संदर्भात सांगितलं, हे बोगस जात प्रमाणपत्र वापरून निवडून आलेले हे आरोपी आहेत आणि हे बोगस जात प्रमाणपत्राचं प्रकरण सुप्रीम कोर्टात चालू आहे. त्यांना ह्या ना त्या कारणानं त्यांना मदत मिळावी म्हणून त्यांचा थैथाट सुरू आहे. लक्षात घ्या. मुंबई हायकोर्टानं त्यांचा निकाल लावलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे, पण अर्थात जे काय व्हायचं ते झालेलं आहे सुप्रीम कोर्टातून. त्याच्यामुळे पाहू ना आता आपण. आरोपीनं फार बोलू नये, हे आरोपी आहेत. सर, ये जितना भी महाराष्ट्र में, मुंबई में हो रहा है, आप कह रहे हैं कि राष्ट्रपति शासन लगाने के लिए ये सब किया जा रहा है. जिस तरह से कभी मोहित कंबोज, कभी देखो ये जो नाम है ना, ये चिंतित लोगों का नाम मत लेना.
भारतीय जनता पार्टी में अगर हिम्मत है तो सामने आकर लड़े हमसे। ये बाहर के जो टट्टू है ना भाड़े के, उनको सामने लेकर हमसे मत लड़िए। ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, ये महाराष्ट्र है। इसी महाराष्ट्र ने जिस औरंगजेब का नाम जो ले रहे हैं ना, ये इसी महाराष्ट्र में